महालक्ष्मी अंबाबाईचं मंदिर जे केवळ कोल्हापूरकरांचं नाही तर उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि संपूर्ण हिंदुस्थानातून ज्या ठिकाणी महालक्ष्मी अंबाबाईचं दर्शन घेण्याकरता लाखो भाविक येतात, त्याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे, त्याचा परिसर विकास झाला पाहिजे आणि ही इच्छा खऱ्या अर्थानं पूर्ण करण्याची सुरुवात आज झालेली आहे। पण मला एक गोष्ट सांगायची आहे, महाराष्ट्रातल्या आणि कोल्हापूरकरांची जशी इच्छा होती तशीच मनापासनं ही इच्छा दिल्लीमधूनही एक व्यक्ती व्यक्त करत होते आणि ते व्यक्ती म्हणजे आपले अमित भाई शहा। ते वारंवार आम्हाला सांगायचे कि आपके यहाँ शक्तिपीठ है, इतना पावरफुल मंदिर आपके यहाँ है जहाँ सारी शक्ति है और आज इतने लोग वहाँ आना चाहते हैं, लेकिन मैं इतने सालों से देख रहा हूँ उसका जो परिसर विकास होना चाहिए वो आप लोगों ने किया नहीं है। आपको जो मदद लगेगी भारत सरकार भी करेगा, लेकिन महाराष्ट्र सरकार ने ये कार्य हाथ में लेना चाहिए असा सातत्याने त्यांनी आपल्याला आग्रह केला। आणि आज आनंदाची गोष्ट आहे की त्यांच्याच हस्ते आणि आदरणीय वहिनींच्या हस्ते आपण या मंदिराचं भूमिपूजन या ठिकाणी केलं आहे। खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे अमित भाई हे कोल्हापूरचे जावई आहेत। आदरणीय अमित भाई, मैं आपको बताना चाहता हूं, अभी 4 दिन पहले अधिक मास समाप्त हुआ। आप 4 दिन लेट आए क्योंकि हमारे महाराष्ट्र की एक परंपरा है, या अधिक मास में धोंड्याचा महीना होता है और इसमें जवाई की सेवा करनी पड़ती है। जो दामाद होता है उसको बुलाकर उनकी सेवा करना ये अधिक मास में हम लोग मिलकर करते हैं। तो आप 4 दिन लेट हो गए, लेकिन कोल्हापुर के लोगों का आपके ऊपर इतना प्रेम है और हमारे भाभी पर तो प्रेम भी है और अधिकार भी है, इसलिए हम आपकी सेवा तो नहीं कर सकते, लेकिन आपके आशीर्वाद और आपसे सेवा प्राप्त करने का काम इस महालक्ष्मी मंदिर के माध्यम से जरूर करेंगे, इतना विश्वास आज के इस मौके पर मैं व्यक्त करता हूं। खरं म्हणजे देशाचे माननीय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी जो मंत्र आपल्याला दिला, विकास भी और विरासत भी, आज आपला वारसा, आपली परंपरा याचं प्रतीक असलेलं हे महालक्ष्मी अंबाबाईचं मंदिर आहे। 1000 वर्षापूर्वी या मंदिराची निर्मिती झाली, म्हणजे कदाचित त्याच्याही पूर्वीचं हे मंदिर आहे, पण आता इतिहासात आपल्याला 1200-1300 वर्ष माहिती आहेत। पण त्या परंपरेमध्ये या मंदिराने, या आई महालक्ष्मी अंबाबाईने आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना देखील आशीर्वाद दिला, हे आपण इतिहासात बघितलेलं आहे। आणि छत्रपती शिवरायांनी देखील अनेक वेळा या मंदिरात येऊन आईचं दर्शन देखील घेतलं आणि या मंदिराकरता मोठ्या प्रमाणात दान देखील दिलं, हे देखील आपण बघितलेलं आहे। ज्यावेळी संपूर्ण भारतामध्ये आमच्या मंदिरांचा विनाश होत होता, त्यावेळी खऱ्या अर्थानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी ज्या प्रकारे आमच्या मंदिराचं पुनरुज्जीवन केलं, तो इतिहास देखील आपण बघितला आहे। आणि म्हणूनच आज आपण पाहतोय तीच परंपरा पुन्हा देशामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वात सुरू झाली आणि आता संपूर्ण भारतामध्ये एक सांस्कृतिक पुनर्जागरण होताना दिसतंय। पुन्हा एकदा आमच्या संस्कृतीकडे, आमच्या परंपरेकडे आम्ही त्या ठिकाणी जातो आहोत आणि आमचं जे आराध्य दैवत आहे, ज्या आराध्य दैवताने आमच्या संपूर्ण
या जीवनामध्ये आम्हाला आशीर्वाद दिला, अशा आराध्य दैवतांचं पुनरुज्जीवन करण्याचं कार्य चाललेलं आहे. मला अतिशय आनंद आहे की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या मंदिराच्या परिसराचं काम होणार आहे. या मंदिरात जिथे 50 लाख भाविक येतात आणि असं मानलं जातं की तिरुपती बालाजींचं दर्शन घेतल्यानंतर आई अंबाबाई महालक्ष्मीचं दर्शन घेतल्याशिवाय बालाजी भगवान आपल्याला पावत नाहीत. त्यामुळे जे जे लोक बालाजींकडे जाऊन त्या ठिकाणी वरदान मागतात आणि बालाजींचं वरदान मिळतं, त्या सगळ्यांना माहिती आहे की ते वरदान जर दुप्पट करायचं असेल तर या ठिकाणी करवीर निवासिनी आई अंबाबाई महालक्ष्मीकडे यावं लागतं. आणि म्हणून इथलं जे काम आता आपण हातामध्ये घेतलेलं आहे हे काम अत्यंत व्यापक, भविष्यातले 100 वर्ष या मंदिरात येणाऱ्या लोकांची सेवा करता यावी अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी हातात घेतलं आहे. आणि यासोबत जसं शिंदे साहेबांनी सांगितलं, पंढरपूर आमच्या पांडुरंगाचाही कॉरिडॉर आता याच वर्षी त्याचंही बांधकाम आम्ही सुरू करतो आहोत. कोट्यावधी भाविक ज्यावेळेस आता पंढरपूरला जातील त्यावेळी विठुरायाचं दर्शन घेण्याकरता त्यांना त्या ठिकाणी ज्या प्रकारचा कॉरिडॉर पाहायला मिळेल, ज्या प्रकारची व्यवस्था पाहायला मिळेल, निश्चितपणे मला विश्वास आहे की पांडुरंगाचा अधिक आशीर्वाद आपल्या सर्वांना प्राप्त होईल. महाराष्ट्र देशातलं एकमेव राज्य आहे की ज्याच्यामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहेत. या 5 ज्योतिर्लिंगांचा विकास आपण सुरू केलाय. त्र्यंबकेश्वर असेल, घृष्णेश्वर असेल, भीमाशंकर असेल, परई बैजनाथ असेल, औंढ्या नागनाथ असेल, या सगळ्या ठिकाणचं एक प्रकारे त्या ठिकाणी मोठं परिवर्तन हे आपण सुरू केलं आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो, भीमाशंकरला तर एक मोठं आश्चर्य घडतंय. मंदिराच्या आजूबाजूचं जे पूर्ण गाव आहे त्या संपूर्ण गावाने आपलं स्थलांतरण मान्य केलं आणि गावच्या गाव 1.5 किलोमीटर पलीकडे स्थलांतरित होत आहे. आणि त्या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारे भीमाशंकरची निर्मिती ही आपण करतो. आणि त्यासोबत आपलं दुसरं शक्तिपीठ म्हणजे आमच्या कोल्हापूरचे ज्योतिबा, त्यांच्याही परिसराचा विकास सावकार मोठ्या प्रमाणात आपण हातामध्ये घेतलेला आहे. आणि तेही अतिशय सुंदर पद्धतीनं तुम्ही जे वन त्या ठिकाणी तयार करतायत, एक प्रकारे हिरवगार अशा प्रकारचं काम हे त्या ठिकाणी देखील होणार आहे. हे सगळं होत असताना मला या गोष्टीचा आनंद आहे की ही जशी आमच्याकरता अध्यात्माची पंढरी आहे, ही जशी आमच्याकरता आमचं शक्तिपीठ आहे, तसा हा सगळा परिसर सहकाराची देखील पंढरी म्हणून ओळखला जातो. आणि देशामध्ये पहिल्यांदा मोदीजींच्या नेतृत्वात सहकारिता मंत्रालय सुरू झालं आणि मोदीजींनी त्याची जबाबदारी ही देशातले सगळ्यात मजबूत मंत्री माननीय अमितभाई शहा यांना दिली. आणि आज आपण पाहू शकतो या सहकारिता मंत्रालयाच्या माध्यमातून एकीकडे साखर उद्योगाला जिवंत ठेवण्याकरता, त्याच्यामध्ये समृद्धी आणण्याकरता इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या योजना सुरू केल्या. मी बोलणार नाही, पण मला कल्पना आहे आजही अमितभाई काही चांगल्या योजनांची घोषणा या ठिकाणी करतील. आणि निश्चितपणे पुढचाही कार्यक्रम आहे त्याही कार्यक्रमामध्ये या विषयावर ते बोलतील. पण केवळ साखर उद्योग नाही तर संपूर्ण सहकाराला एक नवीन स्वरूप देण्याचं काम या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये माननीय अमितभाईंच्या माध्यमातून चाललंय. सहकारी संस्थांना मजबूत करायचं, पॅक्सला मजबूत करायचं, 17 प्रकारची कामं ही पॅक्सच्या माध्यमातून करायची आणि ग्रामीण भागात शेवटच्या माणसापर्यंत केवळ सहकार नाही तर समृद्धी देखील पोचवायची. अशा प्रकारचं कार्य माननीय अमितभाईंच्या माध्यमातून चाललेलं आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज मी फार काळ बोलणार नाही,
अमित भाईंना ऐकण्याकरता आपण सगळे आलो आहोत. पण मी मनापासनं अमित भाई आपले आभार मानेन. सहकारितेच्या क्षेत्रात आपण जे कार्य केलं त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं मी आपले मनापासनं आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा करवीर निवासिनी आई महालक्ष्मी अंबाबाईचा आशीर्वाद आपल्याला असाच मिळत राहो अशी आईच्या चरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देवेंद्रजी. यानंतर कोल्हापूर महापालिकेनं अंबाबाई तीर्थक्षेत्राचा एक विकास आराखडा तयार केलेला आहे. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.